या न्यूज बुलेटिनचे सहप्रायोजक आहेत गोकुळ. कसबा बोर्डामध्ये काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांची जाहीर सभा पार पडली. महानगरपालिका निवडणूक ही अत्यंत चुरशीची अस्मितेची पाहायला मिळते. या सभेमध्ये आपल्या सार्वजनिक जीवनात प्रथमच राजकीय व्यासपीठावर डॉक्टर डी.वाय. पाटील, शिक्षण समूहाचे संजय डी. पाटील यांची उपस्थिती लक्षणीय ठरली. राजकीय क्षेत्रामध्ये कधीही कोणत्याही गोष्टीमध्ये न दिसणारे संजय पाटील काल हर्षवर्धन सपकाळ यांच्या जाहीर सभेत उपस्थित होते. त्यांच्या भाषणाने कसबा बोर्डात सभेला रंगत आल्याचं पाहायला मिळालं. यावेळी बोलताना माझं हे पहिलंच राजकीय भाषण आहे. मी आतापर्यंत मागे राहूनच राजकीय काम पाहिलं आहे. डी.वाय. पाटील ग्रुपने आतापर्यंत चांगलं काम केलंय. व्यासपीठावरील सर्वच मान्यवर आणि इथं उपस्थित बावडा लाईन बाजारमधले आपण सर्व बंधू आणि भगिनींनो, मला सांगायला आनंद, आज माझे पहिलंच राजकीय भाषण असणार आहे. आजपर्यंत ऋतुराज असेल किंवा माझे छोटे बंधू आमदार बंटी पाटील असतील, यांच्या प्रचारासाठी मी जे काय काम करत होते मागे राहूनच मी सगळ्या गोष्टी आजपर्यंत करत आलेलो आहे गेले 30-40 वर्ष. पण मी आज पहिल्यांदाच मी आपल्याशी संवाद साधू इच्छितो, कारण आपणा सर्वांना माहिती आहे डी.वाय. पाटील ग्रुपनं आज जे शैक्षणिक आणि सगळ्याच गोष्टीमध्ये ज्या ज्या गोष्टी चांगल्या करता येईल तेवढं करण्याचा प्रयत्न मी आजपर्यंत करत आलो आहे. मी आपल्या सर्वांना विनंती करू इच्छितो, कारण आपल्याला सर्वांना माहिती आहे मी लहानपणापासूनच बंटीला बघतोय. बंटीचं कष्ट किंवा बंटीचं राबण्याचं जे असतं ते आधी सकाळी 6:30-7 वाजल्यापासून तो रात्री 11 वाजेपर्यंत फक्त आणि फक्त राजकारणच ची आवड असल्यामुळं तो आज ह्या फील्डमध्ये आपल्या सर्वांच्या सेवेसाठी आज वेळ देत आलेला आहे. त्याचबरोबर ऋतुराज देखील आज इथं उपस्थित आहेत. पूजा ऋतुराज पाटील माझ्या सूनबाई देखील आज या कार्यक्रमासाठी आलेले आहेत. सर्वांनीच मिळून आज मी आपल्याला विनंती करू इच्छितो की तुम्ही सर्वजण त्या 8च्या 8 उमेदवारांना च्या पाठीशी राहावा. आणि डी.वाय. पाटील ग्रुप आज कायमच ज्या ज्या गोष्टी चांगल्या आज कोल्हापूरमध्ये करत आलो आहे मी, कारण माझी इच्छा होती की या सर्व लोकांनी राजकारण वेगळं ठेवायला पाहिजे होतं आणि शिक्षण संस्था किंवा ज्या गोष्टी आहेत ते वेगळं ठरलं पाहिजे होतं. परंतु प्रत्येक वेळी इलेक्शन आली की कॉलेजच्याबद्दल बोलायचं किंवा हॉस्पिटलच्याबद्दल बोलायचं किंवा सयाजी हॉटेलबद्दल बोलतात. हे खरंच त्यांचं बरोबर चुकीचं काम आहे. कारण आज सयाजी हॉटेल जरी मी सुरुवात केली असेल, आज जवळजवळ 917 लोकांना आज तिथं आपण बिझनेस देऊ शकलो, नोकरी लावू शकलो, किंवा पर्यटक लोकांना आपण जी कोल्हापूरला आल्यानंतर एक 5 स्टार हॉटेल चांगलं पाहिजे होतं ते उपलब्ध करून देऊ शकलो. मोठमोठ्या कॉन्फरन्स तिथं आपण घेतोय, डॉक्टरांच्या कॉन्फरन्स तिथं घेतोय, हजारो लोकांना आपण तिथं नोकरी देऊ शकतोय. आता देखील माझं एक्सपान्शन जवळ 23 मजली सर्वात उंच बिल्डिंग मी सयाजीची आता बांधायला घेतलेली आहे. तिथं देखील 900,000 लोकांना अजूनही नोकऱ्या लागू शकतात. मी जास्त काही आपल्याला बोलणार नाही, कारण हॉस्पिटलबद्दल पण कदमवाडीच्या कायम ती नावं ठेवत असतात की कदमवाडी हॉस्पिटल बांधलं, पण त्यांनी लक्ष द्यायला पाहिजे किती लोकांची सेवा त्यातून होत्या. लाखो लोकांना आज आपण हॉस्पिटलच्या माध्यमातून सेवा करू शकलो, मोफत करू शकलो. महत्त्वाचं म्हणजे दादांनी डी.वाय. पाटील साहेबांनी सांगितल्यापासून, आई साहेबांनी सांगितल्यापासून मी जवळजवळ 90% ते हॉस्पिटल मोफत ठेवायचा प्रयत्न केलेला आहे. डेली जर विचार केला तर 10 ते 15 ऑपरेशन्स आपण तिथं करतोय. जवळजवळ 400-400 पेशंट्स ॲडमिट होत असतात, ICUमध्ये पेशंट्स असतात, प्लस CT स्कॅन असेल, MRI असेल, किंवा सोनोग्राफी असेल, हे सर्व 100% मी आजपर्यंत तिथं मोफत ठेवले. आपण सगळे बघताय त्या किती लोकांना आपण त्यामुळं सेवा होते. स्पाईनचे ऑपरेशन जवळजवळ 100-110 ऑपरेशन्स, ज्या ऑपरेशनला 7 लाखापासून 15 लाखापर्यंत खर्च येतोय, अशा गरीब लोकांचे स्पाईन ऑपरेशन देखील आपण तिथं प्रत्येक वेळी करत असतोय. मी अशी सेवा करत असतोय. मी माझ्यात जेवढं काय करता येईल तेवढं गरीब लोकांसाठी किंवा ज्यांना गरजू लोकांसाठी मी ती नक्कीच इथून पुढे देखील करत राहणार आहे. आणि असंच तुमचा सर्वांचा आशीर्वाद ह्या 8 नगरसेवकांच्या वर असून दे. आणि नक्कीच मला खात्री आहे की बावड्याचं रूपांतर डी.वाय. पाटील साहेबांनी 40 वर्षापूर्वी पहिलं कॉलेजची सुरुवात केली, आणि आज बघता बघता महाराष्ट्रामध्ये आपण जवळजवळ 182 कॉलेजेस सुरुवात करू शकलो. जवळ 26,000 टीचिंग अँड नॉन टीचिंग स्टाफ आज या डी.वाय. पाटील ग्रुपमध्ये काम करतोय. आज वडिलांच्या नावावरती जवळजवळ 8 युनिव्हर्सिटीज आपण, पहिलं कॉलेज 84 साली चालू केल्यानंतर आज 8 युनिव्हर्सिटीज आपण डी.वाय. पाटील ग्रुपच्या या महाराष्ट्रामध्ये सुरुवात करू शकलो. 1,76,000 विद्यार्थी आज तिथं शिक्षण घेत आहेत. एवढे मोठी मुलं शिकत असल्यामध्ये एक समाधान मला वेगळं आहे की बाबा आपण काहीतरी चांगलं समाजासाठी करू शकलो.
यावेळी संजय डी पाटील, ऋतुराज पाटील, संजय पवार, उमेदवार, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. पावसाच्या सरीत संपलेली ही सभा भाऊ भावास धावला अशा भावनिक वातावरणात पावड्यातील मतदार घरी परतले.